हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे घटस्थापना आणि आज माझ्याकडे काही घट बसवत नाहीत कारण सासूबाई गावाकडे बसवतात. आमच्याकडे तुळजाभवानीची परडी आहे, त्याच्यामुळे 9 दिवसाचा उपवास पण त्याच धरत असतात. आम्ही म्हणजे बसता उठता धरत होतो, पण असं म्हणतात की मध्येच देवी जेवते का, म्हणून मग आम्ही शेवटचा एक धरत असतो सगळे. किंवा मग आपल्याला जर शेवटचे 2 किंवा शेवटचे 3, 5 असे धरायचे असतील तर मग ते शेवटूनच काउंट करायचे, असं सुरुवातीपासून नाही. त्याच्यामुळे आम्ही शेवटचा उपवास धरतो, त्याच्यामुळे आज उपवास नाही आहे. आणि आज आता सगळे देव वगैरे धुवून झालेत, पण देवघर वाळलं नाही, त्याच्यामुळं देवघर वाळलं की देव बसवेल. मी ह्यावेळेस दसऱ्याला काही एवढी म्हणजे डीप क्लिनिंग केली नाही, दसरा काढला नाही म्हणलं तरी चालेल, कारण खूप म्हणजे वर्षातून एकदाच एवढी डीप क्लिनिंग होते, त्याच्यामुळं दसरा पण महत्त्वाचाच असतो काढणं. पण आता पाऊस पण एवढा सुरू आहे, कपडे पण वाळणार नाहीत, भांडे पण वाळत नाही आहेत, त्याच्यामुळं केली नाही. आणि कपडे धुवायला लाईट पण राहत नाही, पण खूपच पाऊस सुरू आहे इकडं, त्याच्यामुळं मी काही कपडे पण एवढे काढले नाहीत. रोजचे जे आहेत आमचे पांघरायचं तेच काढलं आणि देवघरापासलीच तेवढी स्वच्छता करून घेतली. आता मी घट बसवत नाही, तरी पण मी दरवर्षी पूर्ण दसरा काढते, म्हणजे वर्षातून एकदाच अशी डीप क्लिनिंग होती, त्याच्यामुळं दसऱ्याला मी पूर्ण घर स्वच्छ करत असते. पण ते काही ह्या वर्षी जमलं नाही. देवघर आणि देवघराचा तेवढा बॉक्स स्वच्छ करून घेतला. आधी देवघर धुवून घेतलं, कारण देवघराला वाळायला खूप वेळ लागतो. आधीच हे पावसाचं वातावरण आहे आणि त्यात ते पाण्याने धुवून घेतलं की ते वाळायला वेळच लागतो लाकूड, त्याच्यामुळे ते स्वच्छ केलं. नंतर देवघर गच्चीवर नेऊन वाळत ठेवलं, कारण खाली ठेवलं असतं तर त्याला प्रॉपर ऊन लागत नाही आणि ते पटकन वाळणार नाही म्हणून. आणि हे कालचे कपडे असे सगळे ग्रिलवर होते. पाऊस पण कंटिन्यू सुरू आहे आणि त्याच्यात लाईट पण राहत नाही, त्याच्यामुळे कपडे धुवायला पण एक 4-5 वाजतात आणि नंतर ते वाळत नाहीत. मग हे आधी असे रात्रीमध्ये ग्रिलवर टाकावे लागतात. आणि ह्या 2 पट्ट्या आणल्या होत्या मी बसायच्या, त्याचं धुवून घेतलं तरी पण त्याला एक बारीक काहीतरी निघतंय असं केसांसारखं आणि त्याचा खूप कचरा पडतंय, म्हणून ते मी झटकत होते. तुमचे पण पावसामुळे असेच हाल आहेत का, हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. मला माहिती आहे सगळ्यांचं हेच सुरू असेल, कपडे वर टाका खाली टाका. आणि इथं काल मी स्लॅब धुवून घेतलं होतं आणि पण 2 महिने झालं कंटिन्यू पाऊस होता, ते इतकं शेवाळ आलं होतं सगळं, तो मी सगळा घासून घेतलाय, तरी पण हा एवढाच भाग घासून झालाय. आणि ह्या खालचा आणि त्याच्या साईडचा भाग घासायचा राहिलाय. म्हणलं आता रोज एक एक, कारण तेवढाच एका भागाला 1 तास गेलाय मला काल, पण स्वच्छ वाटतंय. नंतर खाली आले आणि जो कप्पा मी काढला, म्हणजे देवघराच्या खालचा जो बॉक्स होता त्याच्या मागची थोडी क्लिनिंग करून घेतली. आणि आता आपलं कसं असतंय, म्हणजे दुसऱ्याचं मला माहित नाही, पण माझं तर असंच आहे की एक क्लिनिंग करायला घेतलं की थोडीशी साईडला धूळ दिसते, परत त्याच्या साईडला दिसते, जो त्याच्यात माझा वेळ म्हणजे क्लिनिंग वाढत जाते. आणि आता बघा एवढाच कप्पा काढायचा होता, पण त्याच्या साईडचा पण काढला मी, कारण देवघरातलं सगळं सामान ह्या बॉक्सच्या खालच्या कप्प्यात बसलं होतं आणि खालचा पूर्ण कप्पा रिकामा झाला होता. मग हा वर दुसऱ्या कप्प्यामध्ये पण फारच गोंधळ झाला होता, डब्बे सगळं एक्स्ट्राचं सगळं तिथंच होतं, त्याच्यामुळे मी खाली एक्स्ट्राचे जे टिफिन डब्बे आहेत माझ्याकडे 3-4, ते मी खाली ठेवून दिले. ही कॅटली जी मला रोज लागत नव्हती ती पण खाली ठेवली आणि कुकर पण खाली ठेवून दिला, त्याच्यामुळे वर स्पेस छान झाला.
ती सगळी साफसफाई झाल्यावर नंतर देवधुवायचे राहिले होते म्हणून मी ते करायला घेतलं. आणि इथं मी ह्याच्या आधी पण हे शेअर केलं होतं की मी पितांबरीनं देव धुत नाही. नागपंचमीचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये, कारण लिंबू घ्यायचं, त्याच्यात विम जेल आणि मीठ घालायचं आणि ह्यानीच देव धुवायचे. कारण मला पितांबरीचं ॲलर्जी पण आहे आणि देवांना पितांबरी लावू नये असं पण म्हणतात, कारण ते केमिकलच आहे तसं पण. हे काही मला एवढं वाटत नाही, पण मला पितांबरीची ॲलर्जी आहे म्हणून मी पितांबरीनं देव धुत नाही. ह्या सोल्युशनने तरी फार पटकन निघतात. असं फक्त सोल्युशन टाकलं तांब्यावर किंवा ताटावर तरी पण स्वच्छ निघतात तांब्याचे, पितळाचे, कशाचेही भांडे. फक्त त्याला नंतर एकदा साबणीनं पण आपण घासून घ्यावं लागतं, नाहीतर ते फार लवकर रिॲक्शन करतात. आता तुम्ही इथे फरक बघू शकताय की मी 1-2च मिनिट घासले. आता हा ब्रश माझा देव घासायचाच आहे, दुसरं काही घासत नाही मी त्यांनी. त्याच्यामुळे तो त्या ब्रशने देव घासून घेतले आणि हा फरक बघा. छान स्वच्छ देव पण धुवून तयार आहेत आणि तोपर्यंत देवघर पण वाळलं होतं चांगलं. नंतर मी दारातलेच थोडीशी फुलं आणले होते. आता फुलं का दाखवते, खरं तर मला फुलं नव्हते दाखवायचे, हे लिंब दाखवायचे होते. कारण ह्या वर्षी लिंबाला एवढे मोठे मोठे लिंब आलेत, त्यांना आणखीन पण मोठं व्हायचं नाही. त्याच्यात एवढा पण रस भरलेला नाहीये, त्याच्यामुळे ते आणखीन मोठे होणार आहेत. आणि देवघर आणि देव धुवून झाल्यानंतर मी साडी घातली होती, कारण आज पण पांढरा रंग होता आणि मला वेळ पण होता. सावी पण झोपलेली होती, त्याच्यामुळे म्हणलं आज साडी घालून पूजा करूया. छान देवपूजा वगैरे झालेली आहे आणि फक्त तुम्हाला सांगितलं होतं मी तसंच घट नसतात माझ्याकडे, त्याच्यामुळे देवच फक्त विड्याच्या पानावर बसवलेले आहेत मी. आणि मग उपवास पण नाही आहे आज, पण देवपूजा होईपर्यंत काही खाल्लं नाही मी. सो आता मी जेवण करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हा हे मला कमेंट करून नक्की कळवा. मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.